नमस्कार, शर्यूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आता चैत्र महिना सुरू झाला की सणावारांची रेलचेल सुरू होते। आता रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती यासाठी आपण छान छान गोड पदार्थ नैवेद्य दाखवण्यासाठी करूया। तर आज आपण रामनवमीला नैवेद्यासाठी आंब्याची खीर बनवायला घेऊया। आपल्याला आंब्याची खीर बनवण्यासाठी तांदळाचा वापर करायचा आहे। तांदूळ हा बासमती घेतलेला आहे, मी स्वच्छ धुवून पसरून कोरडा करून घेतलेला आहे आणि हा तांदूळ कोरडाच भाजायचा आहे, गुलाबी रंगावर भाजायचा आहे। हा बासमती तांदूळ घ्यायचा म्हणजे खूप छान त्याला सुवास असतो, त्यामुळे आंब्याची टेस्ट आणि बासमती तांदळाचा सुवास ह्यानी आपली खीर अतिशय छान होते। तर आता आपण हा गुलाबी रंगावर भाजून घेऊया। आपला तांदूळ छान भाजलेला आहे, फुललेला आहे मस्तपैकी। आता आपण हा गार करायला एका बाउलमध्ये काढून घेऊया। मी आता निरसं दूध वापरलेलं आहे। खिरीसाठी आपण निरसं दूध वापरणार आहे। त्यामध्ये आंब्याची गोडी कशी आहे त्यानुसार साखर घालायचं। माझा आंबा अतिशय गोड आहे, त्यामुळं हा साखर मी वापरलेला आंबा अतिशय गोड आहे, त्यामुळे साखर ही प्रमाणात घालते। आता ही मिक्स चांगलं होऊ दे। गॅसची फ्लेम बारीक ठेवायची। जेवढं दूध घेतलं होतं तेवढंच पाणी घ्यायचं। त्यामध्ये आपण केशर, त्याचबरोबर वेलची पावडर, हे छान सगळं उकळून द्यायचं आहे। आपण निरसं दूध घेतल्यामुळं कुठंही खिरीला तूप वापरलेलं नाही आहे। हे छान उकळून घ्यायचं। आता आपण जो तांदूळ धुवून ठेवलेला होता, भाजलेला आहे, तो मिक्सरला बारीक त्याचा रवा करून घ्यायचा आहे। आपलं छान दूध गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये जो आपण तांदूळ मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे तो घालायचा आहे। ह्यानी खिरीला छान घट्टपणा येणार आहे। आपली आता खीर छान घट्ट आलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करूनच मगच त्यामध्ये आपण आंब्याचा पल्प घालायचा आहे। गॅस चालू ठेवून अजिबात घालायचं नाही, नाहीतर खीर ही फुटण्याची शक्यता असते। तर आता हा पल्प त्यामध्ये एकसारखा मिक्स करूया। आता आपण हा खिरीमध्ये मँगोचा पल्प घातलेला आहे। आता ह्यामध्ये वरून छोटे छोटे क्यूब घालायचे आहेत, त्यांनी आपल्या खिरीला खूप छान चव येणार आहे। अशी आपली ही खीर छान तयार झालेली आहे। ती एका बाउलमध्ये सर्व करूया।